दुर्दैवानं या शासनाचं या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे। याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। शासन हे फक्त मत मिळवण्याकरता ज्या योजना आहेत त्याच्यामुळे इथं पैसे काय खायला मिळत नाही। रस्त्यावरती पावसामध्ये बसलेली आहेत, ही यांची विचारपूस करायला आले नाही, हे दुर्दैव आहे। या शासनाला जाती जातींमध्ये कसं दुभंगायचं याच्यावरती त्याला जास्त। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, पुणे शहरातला हा अत्यंत गजबजलेला चौक असतो। नेहमी या ठिकाणी युवा वर्गाची वर्दळ ही प्रचंड प्रमाणामध्ये असते। हा गुडलक चौक आहे आणि तिथला हा कलाकार कट्टा आहे आणि इथं बार्टी असेल, सारथी असेल, अमृत असेल, या सगळ्या संस्थांचे जे लाभार्थी आहेत, ज्यांना फेलोशिप पाहिजे संशोधनासाठी, जे PhD करणारे विद्यार्थी आहेत, गेल्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून त्यांची जाहिरात आलेली नाही, त्या विद्यार्थ्यांनी इथं आंदोलन केलेलं आहे। दयानंद पवार या विद्यार्थ्याचा हा 5वा दिवस आहे, ज्याने अन्नत्याग केलेला आहे आणि त्याची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे आपल्या सोबत आहेत। ते भेट घेण्यासाठी आले होते। तुम्ही भेट घेतली दयानंदची, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांशी तुम्ही बोललेला आहे, नेमकं काय तुमची भावना आहे? खरं माझी भावना अशी आहे की कुठल्याही देशाचा विकास होण्याकरता, कुठल्याही देशाची प्रगती होण्याकरता काय संशोधन त्या देशामध्ये होतंय। आज अमेरिकेसारखी राष्ट्र जी प्रगत आहेत तिथं रिसर्च वरती, संशोधनावरती खूप खूप मोठ्या प्रमाणावरती पैसे खर्च केले जातात आणि म्हणून आपण बघत असू, जे काय नवीन शोध लागतात, नवीन कंपन्या आहेत, ते सगळे अमेरिकेतून होतात। कारण संशोधन, रिसर्च याला तिथल्या विद्यापीठांमध्ये प्रचंड प्रायोरिटी दिली जाते आणि दुर्दैवानं या शासनाचं या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे। किंबहुना माझं मत आहे की या विषयावरचं गांभीर्य देखील त्यांना नाहीये। संशोधनाचं काय महत्व आहे हे या शासनाच्या अजिबात त्याच्यावरती प्रायोरिटी नाहीये। शासनाचे पैसे खर्च कसे करावेत, शासनाचे म्हणजे आमचेच करदात्यांचे पैसे आहेत, हे पैसे खर्च करण्याची प्रायोरिटी कुठं असावी, याचं या शासनाचं नियोजन हे अत्यंत चुकलेलं आहे। काहीतरी मनामध्ये पूर्वग्रह दूषित भावना या सर्व विद्यार्थ्यांविषयी राज्य शासनाची आहे, असे माझं ठाम मत आहे। 2 वर्षापासून माझ्या माहितीप्रमाणे कुणालाही फेलोशिप मिळालेली नाहीये आणि अशी जर अवस्था राज्यातल्या विद्यापीठांच्या संशोधनाबद्दल या शासनाची असेल तर याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। शासन हे फक्त मत मिळवण्याकरता ज्या योजना आहेत, ज्या पॉप्युलर योजना असतील तिथं आपले पैसे खर्च करतंय, परंतु मात्र ज्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती चांगलं संशोधन होणार आहे, ज्याचा फायदा राज्यातले शेतकरी असतील किंवा इतर सगळ्या गोष्टींना होणार आहे, त्या विषयाकडे जर एवढं दुर्लक्ष शासनाचं असेल तर हे विजन शासनाचं काय आहे हे लक्षात येतं। दुसरी एक बाब याच्यामधून लक्षात येते की ही जी फेलोशिप आहे ही थेट विद्यार्थ्यांच्या अकाउंट मध्ये जाते, इथं टेंडर निघत नाही। बरोबर आहे। त्याच्यामुळे इथं पैसे काय खायला मिळत नाही। एखादी इमारत बांधायची असेल, एखादा पूल बांधायचा असेल तर त्याचं टेंडर निघतं। आता इथं टेंडर नाही, त्यामुळे इथं जी विद्यार्थ्यांना हवी असणारी फेलोशिप आहे ती देण्यामध्ये सरकार टाळाटाळ करते, अशी सुद्धा कुजबूज आहे। याच्याकडे म्हणजे कसं बघताय? बरोबर आहे, तुम्ही जो आता मुद्दा काढला, आता शक्तीपीठ महामार्ग कुणी मागितलेला नाहीये, शेतकरी विरोध करतायत, पण मात्र किती 70-80 हजार कोटीचा महामार्ग बांधायचा आहे आणि इथं मात्र बरोबर आहे, तोही मुद्दा आहे की डायरेक्ट जाणार आहेत, ते कुणाच्या हातामध्ये काही मलिदा पडणार नाहीये। त्याच्यामुळे त्याच्याबद्दल देखील काही भावना नसेल, कारण की आपण मंत्र्यांचे स्टेटमेंट ऐकलेले आहेत, कुठलं ओसाडगावची पाटीलकी वगैरे वगैरे, कारण की काय हातात लागत नाही, ही देखील भावना असणार आहे। परंतु त्यामुळं माझी राज्य सरकारकडे खरं आग्रहाची मागणी आहे की या राज्यातला हा विद्यार्थी आहे, हा काय असं कुणी साधे मुलं नाही आहेत, हे उच्च विद्याविभूषण ग्रॅज्युएट आहेत, स्कॉलर आहेत आणि टॉप 5 मधली मुलं आहेत सगळी, आणि ही आज इथं पुण्यामध्ये अशी रस्त्यावरती पावसामध्ये बसलेली आहेत। आणि याच्याहूनही खेदाची बाब म्हणजे शासनाचा कोणीही प्रतिनिधी यांची साधी विचारपूस करायला देखील आलेला नाहीये। 5 दिवसापासून आमचा श्रीगोंद्याचा विद्यार्थी दयानंद पवार त्या ठिकाणी 5वा दिवस आहे उपोषणाचा, आणि एखादा शासनाचा प्रतिनिधी, अधिकारी देखील कुणीही यांची विचारपूस करायला आले नाही, हे दुर्दैव आहे। हे या शासनाची असंवेदनशीलता त्या ठिकाणी लक्षात येते। माझी आग्रहाची विनंती आहे, कुणीतरी यांचे काहीतरी चर्चा शासनाने यांच्याशी करावी। असे आमचे विद्यार्थिनी मुली त्या ठिकाणी आहेत,
पावसामध्ये भिजत त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रातून हे विद्यार्थी आले. महाराष्ट्रातून दुसरी लांब-लांबून आलेले आहेत. दुसऱ्या एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायचंय मला. आज महाराष्ट्र आरक्षणाच्या लढ्यामध्ये समाज दुभंगताना आपल्याला दिसतोय. इथंच हे आंदोलन चालू आहे. हे सारथीचे विद्यार्थी आहेत, म्हणजे मराठा समाजातले, महाज्योती आहेत, ओबीसीचे आहेत, बार्टीचे आहेत, दलित समाजाचे आहेत, अमृतचे आहेत, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे आहेत. ही सगळ्या समाजाचे विद्यार्थी एकीकडे आरक्षणाच्या आंदोलनामधून ती दुभंगलेली अवस्था आपण बघत असता ते इथं पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरामध्ये जिथं क्रांतीची ज्योत पेटवली जाते अशा या शहरामध्ये आहे ती पुन्हा एकत्र येत आहेत, पुन्हा एक आशेचा किरण दाखवत आहेत. निश्चितपणे जाती भेद सर्व विसरून आपल्या ध्येयाकरता हे लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी लढा लढतायत. मला तर कधी कधी असं वाटतं या शासनाला जातींमध्ये कसं दुभंगायचं याच्यावरती त्याला जास्त हे आहे. इथं मात्र जाती भेद सगळं विसरून आपल्या ध्येयाकरता ही सर्व मुलं विद्यार्थी एकत्र आलेले आहेत. निश्चितपणे अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्या लढ्याला यश येवो अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी देखील उच्च व तंत्र शिक्षण खात्याचा राज्यमंत्री होतो. त्यावेळेस हे सगळं व्यवस्थित चालू होतं. कोविडची प्रक्रिया, कोविड सारखा रोग दुर्धर आजाराने राज्याला ग्रासलेला असताना राज्याच्या तिजोरीवरती त्यावेळेस देखील कोविडमुळे मोठं संकट होतं, तरी देखील या प्रक्रियेत कुठं अडथळा आला नाही. पण आता मात्र अशा संशोधनासारख्या गंभीर विषयाला, महत्वाच्या विषयाला पैसे कुठेतरी कट होत आहेत, पैसे दिले जात नाहीयेत, पूर्वग्रह दूषित भावना त्या ठिकाणी ठेवली जाते. हे या राज्याचं पुढच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे असं माझं मत आहे. तुम्ही इथं आलाय, तुम्ही तुमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांना काय याची कल्पना दिली आहे, काय बोलणं झालंय? सुप्रिया ताईंचा मला वाटतं व्हिडिओ कॉल त्यांच्याशी झालेला आहे, त्यांनी त्याची दखल देखील घेतलेली आहे. मी उद्या समक्ष ताई देखील येणार आहेत आणि शरद पवार साहेबांशी देखील मी बोलून त्यांची भेट घालून द्यायची व्यवस्था करायचा माझा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर मी आता उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेबांशी देखील बोललो. मला वाटतं ते त्यांच्या पक्षाच्या अधिवेशनामध्ये आता थोडेसे व्यस्त आहेत, नंतर बोलतो म्हटले, त्यांच्या कानावर गोष्टही घालणार आहे. आपण बघितलं म्हणजे विरोधी पक्षाचे नेते आमदार या ठिकाणी येऊन भेट देत आहेत, माहिती घेत आहेत, परंतु सरकार असेल किंवा या संस्था असतील, या संस्थांचे जे प्रशासन आहे, इथल्या कुठल्याही व्यक्तीला इथं येऊन या आंदोलनाची दखल घ्यावीशी वाटत नाही. आणि सरकार संशोधन करणाऱ्या मुलांच्या बाबतीत जर एवढी उदासीनता बाळगत असेल तर या महाराष्ट्राची दिशा कुठल्या दिशेनं जाणार आहे, अशा पद्धतीनं या सगळ्या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह हे प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.